आणि आता आपण सुरुवात करूया 36 जिल्ह्यांच्या बातम्यांना। विठुरायाच्या दर्शनाची आस आणि मुखात पांडुरंगाचं नाव घेत शेकडो महिलांची पायपीट करत आषाढीसाठी निघालेल्या दिंड्या पंढरपूर मुक्कामी आता दाखल होत आहेत। आळंदीमधून निघालेली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, देहूमधून निघालेली जगद्गुरू तुकोबारायांची पालखी, सासवड इथून निघालेली सोपानदेवांची पालखी अशा सगळ्याच महत्त्वाच्या पालख्या पंढरपुरात मुक्कामासाठी दाखल झालेल्या आहेत। एकादशीच्या निमित्तानं आता पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात येणार आहे। गेल्या 4 पिढ्या पुण्यातील भोसरीचे फूल व्यावसायिक भारत भुजबळ मंदिराची सजावट करतात। यंदा देखील वेगवेगळी फुलं मंदिराच्या सजावटीसाठी त्यांनी मागवलेली आहेत। राज्यभरातनं लाखो वारकरी पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत। विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांनी मंदिराबाहेर लांबच लांब रांगा लावलेल्या आहेत। मंदिराबाहेरील नामदेव पायरीवर प्रत्येक वारकरी नतमस्तक होतोय। अहमदनगरच्या लोणी इथल्या कन्या शाळेमध्ये पायी दिंडी आणि वारी काढण्यात आली। यावेळेला लहानग्यांनी रिंगण सोहळ्याचा आनंद लुटला। बीडमधल्या अंबाजोगाईमध्ये 40,000 तुळशीच्या मण्यांपासून विठ्ठलाचं मोझॅक चित्र साकारण्यात आलं। सचिन युवराज रेडे या तरुणानं आषाढी एकादशीच्या निमित्तानं आपली कला विठ्ठलाच्या चरणी अर्पण केलेली आहे। या चित्राची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद होणार आहे। आषाढीच्या निमित्तानं नाशिकच्या सिन्नरमधल्या शहीद श्रीकांत बोडके महाविद्यालयातर्फे दिंडीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यावेळेला गावात भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली। ज्ञानबा तुकारामच्या जयघोषात शाळकरी विद्यार्थ्यांसह आसपासच्या गावातले ग्रामस्थ सुद्धा मोठ्या उत्साहात दिंडीत सहभागी झाले। जळगावात आषाढी एकादशीच्या निमित्तानं भव्य मिरवणूक काढण्यात आली। पारंपरिक पोशाखात टाळ मृदुंगाचा गजर करत मोठ्या संख्येनं विद्यार्थी मिरवणुकीत सहभागी झाले। यावेळेला फुगड्या आणि रिंगण सोहळा चांगलाच रंगला। बीडच्या कडा इथल्या कोठारी विद्यालयात आषाढी एकादशीचा सोहळा रंगला। विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत गावात दिंडी काढली। यावेळेला रिंगण सोहळा पाहण्यासाठी आसपासच्या गावातल्या भाविकांनी गर्दी केली होती। आषाढी एकादशीच्या निमित्तानं भुसावळ रेल्वे स्थानकावरून पंढरपूरसाठी आषाढी विशेष रेल्वे सोडण्यात आली। खासदार रक्षा खडसे यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला। आषाढी एकादशीचं औचित्य साधत मावळच्या मातृविद्यालयात संत तुकाराम महाराज या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेलं होतं। यावेळेला शाळेतले विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी मोठी गर्दी केली होती। परभणी जिल्ह्यामध्ये अजूनही शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। 75 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असं आवाहन मराठवाडा कृषी विद्यापीठानं शेतकऱ्यांना केलेलं आहे। सांगलीमध्ये पावसाच्या आगमनानंतर शेतीच्या कामांना वेग आलाय। मात्र जून अखेर केवळ 4% पेरण्या झालेल्या आहेत। पेरणीच्या कामासाठी अजूनही शेतकरी मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। नांदेड जिल्ह्यात कुठे हलक्या तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाय। पावसानंतर सोयाबीन, कापूस लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे। पुढच्या काही दिवसात समाधानकारक पाऊस न झाल्यास पिकांचं नुकसान होण्याची भीती वर्तवली जाते। यवतमाळ जिल्ह्यात बोगस बियाणं आणि खत विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय। कृषी विभागानं वडकी, उमरखेडसह जिल्ह्याभरामध्ये छापेमारी केली। आतापर्यंत 5 जणांवर कारवाई करण्यात आलेली असून इतर ठिकाणी तपासणी केली जाते। सोयगाव तालुक्यात नीलगायींनी धुमाकूळ घातलाय। शेतकऱ्यांनी नुकतीच पेरणी केलेल्या कापसाच्या रोपांचं नीलगायींच्या कळपानं नुकसान केलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलंय। रात्रीच्या गस्ती दरम्यान बिबट्याचा धोका असल्यानं शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय। मुसळधार पावसामुळे कोकणातले धबधबे आता प्रवाहित झाले। गुहागरमधनं रत्नागिरीला जाताना रस्त्यालगत असलेला धबधबा येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष वेधून घेतोय। रत्नागिरीमध्ये मध्यरात्रीपासूनच पावसानं जोरदार हजेरी लावली। या मुसळधार पावसाचा फटका रत्नागिरी गणपतीपुळे मार्गाला बसला। भंडारपुळेमध्ये पावसाचं पाणी रस्त्यावर आलं आणि त्यामुळे मार्गावरची दोन्ही ठिकाणची वाहतूक ठप्प पडली आहे। कोल्हापूरमधल्या विशाळगडाचा बुरुज पावसामुळे ढासळल्याची घटना घडलेली आहे। पुरातत्व विभागाकडे दुरुस्तीची मागणी करून सुद्धा याकडे दुर्लक्ष झाल्यानं हा बुरुज कोसळल्याचा आरोप शिवप्रेमींनी केलाय। त्यामुळे आता शिवप्रेमी नाराजी व्यक्त करतायत।
कोल्हापुरातल्या विशाळगडाचा बुरुज ढासळल्यानं छत्रपती संभाजीराजे संतप्त झाले। गडकोट संवर्धनासाठी एक वेगळं महामंडळ सुरू करावं, अन्यथा फोर्ट फेडरेशनला 50 किल्ले दत्तक द्यावेत असं ते म्हणाले। अमरावतीमधल्या जिल्हा परिषद शाळांची दुरावस्था झालेली असून अनेक शाळांमधील वर्ग खोल्यांच्या भिंती जीर्ण झाल्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावं लागतंय। जिल्हा परिषदेला शाळांसाठी 10 कोटींचा निधी प्राप्त झाला असून सुद्धा दुरुस्ती होत नसल्यानं पालक संताप व्यक्त करतायत। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 2 जूनला वादळामुळे 44 जिल्हा परिषद शाळांचं नुकसान झालं। आता महिना होत आला तरी शाळांच्या इमारतीची दुरुस्ती करण्यात आलेली नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर बसून शिक्षणाचे धडे गिरवावे लागतायत। एसटी बसच्या अवस्थेचं विदारक दृश्य समोर आलेलं आहे। एका एसटी बसला खिडकीच नसल्यामुळे प्रवाशांना खिडकीवर पडदा धरून प्रवास करावा लागतोय। बीड विभागातल्या एसटीचा हा व्हिडिओ आहे। एसटी प्रशासनाच्या दुर्लक्षाच्या विरोधात प्रवासी संताप व्यक्त करतायत। हिंगोलीतल्या औंढा नागनाथ ते वसमतकडे जाणाऱ्या महामार्गावर चोंढीजवळ ठिकठिकाणी रस्त्याला तडे गेलेत। सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याला तडे गेल्यानं मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत। या रस्त्यावर त्यामुळे आता अपघाताची शक्यता वाढलेली आहे। रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी स्थानिक करतायत। बीड शहरात जोरदार पाऊस झालेला आहे। उकाड्यानं हैराण झालेल्या बीडकरांना पावसामुळे दिलासा मिळालाय, तर दुसरीकडे बच्चे कंपनीनं पहिल्याच पावसात फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला। पैठण तालुक्याला समांतर पाईपलाईन टाकण्याचं काम धीम्या गतीनं सुरू आहे, त्यामुळे या मार्गावर वाहतुकीचा वेग मंदावला असून धोरकीन धनगाव दरम्यान वाहतूक कोंडी होतीये। याबाबत तातडीनं तोडगा काढण्याची मागणी वाहन चालक करतायत। पिंपरी-चिंचवडमधल्या पवना, इंद्रायणी, मुळा नदी स्वच्छतेच्या कामावरून आम आदमी पार्टी आक्रमक झाली आहे। जलपर्णी काढण्यासाठी करोडो रुपयांचं कंत्राट दिलं गेलं होतं। पावसाळा सुरू झाल्यानंतर सुद्धा नदीमध्ये जलपर्णी जैसे थेच आहे आणि यावरून आपकडून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरच्या गोळेगाव चौफुली इथं एसटी बस थांबत नसल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय होतीये। जळगाव आगाराच्या बस देखील थांबत नसल्याचं प्रवासी सांगतात, तरी प्रशासनानं याकडे लक्ष द्यावं अशी मागणी प्रवाशांनी केली आहे। बीडमध्ये जलजीवन मिशन योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी सीईओ कार्यालयात गोंधळ घातलाय। बोगस कामावरून ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांमध्ये राडा झाला असून जिल्हा परिषदेच्या आवारात ग्रामस्थांनी उपअभियंत्यांची कॉलर धरल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। दुसरीकडे उपअभियंता दारूच्या नशेत असल्यानं त्याची तपासणी करण्यासाठी नेत असल्याचं आंदोलकांनी सांगितलं। बीडच्या केस तालुक्यातल्या कोल्हेवाडीचे जवान उमेश मिसाळ यांच्यावर मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले। खासदार प्रीतम मुंडे यांनी अंत्यसंस्कारांना उपस्थिती लावत जवानांना आदरांजली वाहिली। राजस्थानमधल्या सुरतगड इथं भूमिगत वीज वाहिनीचा धक्का लागून उमेश मिसाळ यांचा मृत्यू झाला होता। जानेवारीमध्ये अयोध्येत श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे। या निमित्तानं विश्व हिंदू परिषद देशभरातल्या 5.5 लाख गावांमध्ये श्रीराम उत्सव करणार आहे। या निमित्तानं 5.5 लाख गावातील मंदिरांमध्ये रामरक्षा, पूजा, भजन, हनुमान चालीसेचं आयोजन केलं जाणार आहे। नांदेड शहरातल्या अनेक रस्त्यांवरचे खड्डे पावसाळा आला तरी जैसे थेच आहेत। मागणी करून सुद्धा पालिका आणि बांधकाम विभाग त्याकडे दुर्लक्ष करताय आणि यामुळेच ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचल्याचं दिसतंय। यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागतेय। गोंदियामध्ये विहिरीतील मोटारीचा पंप दुरुस्त करण्यासाठी उतरलेल्या 4 जणांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झालाय। एका मागोमाग एक 4ही जणांचा मृत्यू झाल्यानं परिसरात शोककळा पसरली आहे। पावसाळा सुरू झाल्यानं आता विजेचे धक्के बसण्याच्या घटनांमध्ये वाढ होतीये। भंडारा जिल्ह्यातील पोलीस पाटील कोतवाल पद भरती प्रकरणी घोटाळा झाल्याची तक्रार प्रेमानंद मेश्राम यांनी केलेली होती। लेखी परीक्षेत जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांची निवड न करता ज्यांना कमी गुण मिळाले त्या विद्यार्थ्यांची निवड केली गेल्याचा आरोप होतोय। लातूरच्या चिकलठाणा इथल्या जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था झालेली आहे। शाळेला तडे गेले असून विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिकत असल्याचं समोर आलेलं आहे। ग्रामस्थांनी अनेक वेळेला पाठपुरावा करून सुद्धा शाळेची दुरुस्ती होत नसल्याचं सांगितलं जात आहे। धाराशिवमध्ये सध्या वातावरणात बदल झालाय। लहान मुलांसह वयोवृद्धांना व्हायरल इन्फेक्शन वाढलेलं आहे आणि त्यामुळे जिल्हा रुग्णालयात रुग्णांची गर्दी देखील वाढली आहे। वातावरण बदलामुळे त्वचारोगासह गळ्याच्या इन्फेक्शन, सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं दिसतंय।
बकरी ईदसाठी नागपूरमधल्या मोमीनपुरामध्ये बकरा बाजार भरलेला असून मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेशमधनं मोठ्या प्रमाणावर जातीवंत बकरे इथं विक्रीसाठी उपलब्ध करून दिले गेलेत। 3,000 रुपये ते 3 लाख रुपयांपर्यंत बकऱ्यांचे दर असून खरेदीसाठी मुस्लिम बांधव गर्दी करतायत। छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाल्यानंतर सुद्धा जीव धोक्यात घालून ट्रक चालक अत्यंत धोकादायक प्रवास करताना दिसून आला। या ट्रक चालकाला कोणीही अडवलं नसल्यामुळे पोलिसांच्या आणि आरटीओ पथकाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। उदगीर लातूर महामार्गावर संभाजी पाटील निलंगेकर आणि घरणी प्रकल्प पाणी बचाव समितीकडून रास्ता रोको करण्यात आला। महाराणा प्रतापनगर ग्रामपंचायतीला पाणी पुरवठा करण्यासाठी पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे। हे काम तातडीनं बंद करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। हिंगोलीतल्या बोल्डा रेल्वे स्थानकात मराठीतून उद्घोषणा केली जावी या मागणीसाठी मनसेनं आंदोलन केलं। केवळ हिंदी आणि इंग्रजीत होणाऱ्या उद्घोषणेवर संताप व्यक्त करत स्टेशन मास्तरांना चांगलंच धारेवर धरण्यात आलं। अहमदनगरमधल्या गणेशनगर सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी सुधीर लहारे तर उपसंचालकपदी विजय दंडवते यांची निवड झालेली आहे। विखे आणि थोरातांमधल्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत थोरात आणि कोल्हेंचं पॅनल विजयी झालेलं होतं। नितेश राणेंनी कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेतली आहे। करूळ घाटाची पाहणी तसंच कणकवली एसटी डेपोच्या कामासंदर्भात यावेळेला चर्चा करण्यात आली। उद्धव ठाकरेंच्या नावाची कावीळ झालेली असल्यामुळे नारायण राणे आणि त्यांच्या मुलांना तत्कालीन ठाकरेंची विकास कामं दिसत नसल्याचा आरोप खासदार विनायक राऊतांनी केला आहे। त्यामुळे राणेंनी रिफायनरी संदर्भात केलेल्या वक्तव्याची दखल घेत नसल्याचं राऊत यांनी म्हटलंय। शेताच्या बांधावरून का गेला असं विचारत एका शेतकऱ्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये उघडकीला आलाय। पाटोदा तालुक्यातल्या कुसळंबेमधल्या शेतकऱ्यांमध्ये शेतात जाणाऱ्या रस्त्यावरनं वाद सुरू झाला। वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं। त्यात एकानं दुसऱ्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली आहे। कलावंत शांताबाई कोपरगावकर यांची शिर्डीतल्या द्वारकामाई वृद्धाश्रमात व्यवस्था करण्यात आली। यावेळेला माजी आमदार स्नेहलता कोल्हेंनी त्यांची भेट घेत विचारपूस केली। खराब केसांमुळे झालेली व्याधी दूर करण्यासाठी त्यांचं मुंडन करण्यात आलं। 36 जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। जगासोबत चालायचं तर अपडेट राहावंच लागेल, पण रीलच्या जमान्यात वेळ आहे कोणाकडे? पहा ब्रेकलेस आणि ब्रेथलेस बातम्या, 100% बातम्या संध्याकाळी 6:52 फक्त न्यूज 18 लोकमतवर। यासाठी ऐन आवक सुरू असतानाच स्टॉक लिमिट लावण्याची वेळ सरकारवर आली। तसंच जूनमध्येच खुल्या बाजारात 15 लाख टन गहू विक्रीचा निर्णय सुद्धा सरकारने घेतलाय। एकीकडे राज्यात मान्सूनचं दमदार आगमन होत असताना मालेगाव शहरातील 5 मंडलं अजूनही कोरडीच आहेत। तसंच ग्रामीण भागात सुद्धा पाऊस न झाल्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत। जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न अद्यापही गंभीर आहे, त्यामुळे शेतकरी वर्गात चिंता आहे। ईद आणि आषाढी एकादशी एकाच दिवशी येत असल्यानं सणाची पवित्रता जोपासण्यासाठी यवतमाळच्या मुस्लिम बांधवांनी ईदच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतलाय। या दिवशी शांतता कायम राहावी आणि देवदेवतांचा सन्मान राखला जावा या उद्देशानं या दिवशी कुर्बानी न देता ती दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी देण्यात येईल अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला। या निर्णयामुळे मुस्लिम बांधवांचं कौतुक होत आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या काही दिवसात शहरात वाहतूक व्यवस्थेचे 3 तेरा वाजले, त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांसह शेकडो वाहतूक पोलीस रस्त्यावर उतरून वेगवेगळ्या भागात कारवाया सुरू करण्यात आल्या। नियम मोडणाऱ्या 304 लोकांवर कारवाई करण्यात आली असून 2,61,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यात असलेल्या मंगळूर तांडा या गावामध्ये शिक्षकाला निरोप देताना विद्यार्थी आणि गावकऱ्यांना अश्रू अनावर झाले। विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच गावातील इतर सामाजिक कार्यात शिक्षक सचिन गिरी यांचा नेहमीच मोलाचा वाटा राहिलाय आणि त्यामुळे ते सोडून जाताना गावकरी विद्यार्थी सगळेच भावुक झाले। पोहरादेवी येथील विकास कामासाठी राज्य सरकारनं 593 कोटी रुपयांचा निधी दिला असून यात श्री जगदंबा देवी आणि श्री
बाबनलाल महाराज यांच्या मंदिरांचा समावेश नाही, त्यामुळे बंजारा भाविकांमध्ये रोष असून राज्य सरकारनं या दोन्ही मंदिरांचा विकास आराखड्यात समावेश करावा अशी मागणी करण्यात येते. गोंदियातील बिरसी विमानतळावर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाच्याकडून अँटी हायजॅकिंग मॉकड्रिल करण्यात आलं. यातून प्रशासकीय यंत्रणा कितपत तत्पर आहे, उणीवा काय आहेत याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात शेंगांची आवक झाली. भुईमुगाच्या शेंगांना प्रति क्विंटल 7,000 रुपयांचा भाव मिळत असला तरी तो शेतकऱ्यांना परवडणारा नाही. शेंगांसाठी लागणारा उत्पादनाचा खर्च पाहता खूप कमी भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडाचा बुरुज पावसामुळे ढासळल्याची माहिती समोर येते. पुरातत्व विभागाकडे या बुरुजाच्या दुरुस्तीची वारंवार मागणी करण्यात आली होती, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्यामुळे हा बुरुज कोसळल्याचा आरोप शिवप्रेमींनी केला आहे. त्यामुळे आता शिवप्रेमी नाराज आहेत. आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राऊतांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत राऊत राष्ट्रवादीची वायझेड टीम असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. संजय राऊत आधीसुद्धा चौकशीला घाबरले नाहीत, आताही घाबरणार नाहीत असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलं आहे. हे सगळं जाणीवपूर्वक केलं जात असल्याचा आरोप सुद्धा दानवे यांनी केला. ब्रेक नंतर पाहूया 36 जिल्ह्यांच्या बातम्या. अहमदनगर शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित होतोय, त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. या विरोधात आमदार संग्राम जगताप यांनी आक्रमक पवित्रा घेतला. तातडीनं उपाययोजना करून वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी निवेदन देऊन करण्यात आली आहे. अहमदनगरच्या कर्जत जामखेड मतदारसंघाला 2 आमदार असून सुद्धा शहरातील मुख्य रस्त्याचं काम संथगतीनं सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. खराब रस्त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढल्यानं राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावरच्या खड्ड्यांमध्ये बसून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात आंदोलन केलं. वाशिम नगर परिषदेमध्ये अनेक महिन्यांपासून घंटा गाड्या धूळ खात पडू नयेत, त्यामुळे शहरात कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झालेली आहे. घंटा गाड्या सुरू करण्यासाठी अनेक वेळेला नगर परिषदेकडे मागणी करण्यात आली, मात्र नगर परिषद प्रशासन दुर्लक्ष करतंय. मनसेच्या वतीनं नगर परिषद कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आलं. आणि यासोबतच 36 जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.